चालू लोकांपासून कसं वाचायचं? धोकेबाज लोकांची 5 घातक लक्षणे. वेळीच ओळखा, अन्यथा पश्चाताप होईल. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही माणसं मनाने खूप चांगली असतात, तर काही माणसं बाहेरून गोड बोलतात पण आतून खूप धोकादायक असतात. अशी लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात, तुमच्याशी प्रेमाने बोलतात, तुमच्याशी मैत्री करतात, पण योग्य वेळ आली की तेच लोक तुमचा विश्वासघात करतात. आजच्या काळात सर्वात मोठा धोका शत्रूपासून नसतो, तर तो धोका त्या लोकांपासून असतो जे स्वतःला तुमचे मित्र म्हणवतात. कारण शत्रू तुम्हाला समोरून वार करतो, पण चालू आणि धोकेबाज लोक मागून वार करतात. अशा लोकांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अनेकांचे स्वप्न तुटतात आणि शेवटी एकच गोष्ट उरते, पश्चाताप. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चालू आणि धोकेबाज लोकांची 5 अशी घातक लक्षणे जी तुम्हाला वेळेवर ओळखली नाहीत तर आयुष्यात मोठा फटका बसू शकतो. पण पुढे जाण्याआधी जर तुम्हाला असेच लाईफ रियालिटी आणि पॉवरफुल मोटिवेशनल व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच खरे डोळे उघडणारे व्हिडिओ बनवण्याची ताकद देतो. लक्षण क्रमांक 1. खूप गोड बोलणारे पण कृती वेडी असणारे लोक. मित्रांनो, धोकेबाज लोकांची पहिली आणि सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची गोड बोलण्याची सवय. अशी लोक तुमच्याशी इतकं गोड बोलतात, इतकी स्तुती करतात की तुम्हाला वाटतं की हा माणूस खूप चांगला आहे. ते तुम्हाला म्हणतील, तू खूप महान आहेस, तू खूप चांगला आहेस, तुझ्यासारखा माणूस जगातही नाही. पण लक्षात ठेवा, जे लोक खूप जास्त गोड बोलतात तेच लोक बहुतेक वेळा खूप धोकादायक असतात. कारण त्यांचं बोलणं आणि त्यांची कृती कधीच जुळत नाही. समोर ते तुमची स्तुती करतील, पण तुमच्या पाठीमागे तेच लोक तुमची बदनामी करत असतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, माणसाच्या शब्दावर नाही तर त्याच्या कृतीवर विश्वास ठेवा. लक्षण क्रमांक 2. गरज पडली कीच लोक जवळ येणारे. धोकेबाज लोकांची दुसरी ओळख म्हणजे ते फक्त त्यांच्या कामासाठी तुमच्या जवळ येतात. जेव्हा त्यांना तुमची गरज असते तेव्हा ते तुम्हाला फोन करतील, तुमची स्तुती करतील, तुमच्याशी खूप चांगलं वागतील. पण ज्या दिवशी त्यांचं काम संपेल त्याच दिवशी तेच लोक तुमच्याकडे पाहणारही नाहीत. अशा लोकांना तुमच्याशी मैत्री करायची नसते, त्यांना फक्त तुमचा उपयोग करायचा असतो. म्हणून आयुष्यात अशा लोकांपासून सावध राहा, जे फक्त गरज पडली कीच तुमच्या जवळ येतात. लक्षण क्रमांक 3. सतत दुसऱ्यांची निंदा करणारे लोक. जो माणूस सतत दुसऱ्यांची निंदा करतो, दुसऱ्यांच्या चुका शोधतो, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो, तो माणूस एक दिवस तुमच्याबद्दलही तसंच बोलणार आहे. धोकेबाज लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात नकारात्मकता पसरवायला खूप आवडतं. धोकेबाज लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात नकारात्मकता पसरवायला खूप आवडतं. ते तुमच्यासमोर दुसऱ्यांची बदनामी करतील आणि दुसऱ्यांसमोर तुमची बदनामी करतील. अशा लोकांचं एकच काम असतं, लोकांमध्ये भांडण लावणं. लक्षण क्रमांक 4. तुमच्या यशामुळे जळणारी लोक. खरे मित्र तुमच्या यशामुळे आनंदी होतात, पण धोकेबाज लोक तुमच्या यशामुळे जळतात. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं करता, काहीतरी चांगलं साध्य करता, तेव्हा असे लोक तुमचं कौतुक करत नाहीत. उलट ते तुमच्या यशामध्ये चुका शोधतील. ते म्हणतील, यात काय मोठं आहे, कारण त्यांना तुमचं यश सहन होत नाही. लक्षण क्रमांक 5. विश्वास तोडणारे लोक. धोकेबाज लोकांचं शेवटचं आणि सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे ते विश्वास तोडतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता, तुमच्या आयुष्यातील गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करता आणि तेच लोक एक दिवस त्या गोष्टींचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. अशा लोकांपासून जितक्या लवकर दूर राहाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठी शहाणपणाची गोष्ट म्हणजे योग्य माणसं ओळखणं. कारण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर त्याची किंमत मोठी मोजावी लागते. म्हणूनच आजपासून डोळे उघडे ठेवा, लोकांना ओळखा आणि तुमच्या आयुष्यात फक्त त्या लोकांना जागा द्या जे खरंच तुमची कदर करतात. मित्रांनो, अनेक वेळा आपण एखाद्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवतो की आपल्याला त्याच्या खऱ्या स्वभावाची जाणीवच होत नाही. पण जेव्हा त्या व्यक्तीची खरी ओळख समोर येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच चालू आणि धोकेबाज लोकांवर वेळेवर
ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढे पाहूया अशी आणखी काही लक्षणं जी तुम्हाला अशा लोकांपासून वाचवू शकतात. लक्षण क्रमांक 6, नेहमी खोटं बोलण्याची सवय. धोकेबाज लोकांचं एक मोठं लक्षण म्हणजे त्यांना खोटं बोलण्याची सवय असते. सुरुवातीला त्यांची खोटी गोष्ट लहान असते, पण हळूहळू ती मोठी होत जाते. ते लोक प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर दाखवण्यासाठी खोटं बोलतात. त्यांच्या बोलण्यात सातत्यता नसते. आज काही सांगतात, उद्या काही वेगळंच सांगतात. अशा लोकांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःला फसवणं. कारण जो माणूस सतत खोटं बोलतो तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो. म्हणूनच अशा लोकांच्या शब्दावर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका. त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या, कारण कृती नेहमी सत्य सांगते. लक्षण क्रमांक 2, दुसऱ्यांच्या भावनांचा वापर करणारे लोक. काही लोक खूप हुशार असतात, पण त्यांची हुशारी चांगल्या कामासाठी नसते. ते दुसऱ्यांच्या भावनांचा फायदा घेण्यासाठी वापरतात. ते तुमच्या भावना समजून घेतात, तुमच्या कमजोरी ओळखतात आणि योग्य वेळ आली की त्याच कमजोरीचा फायदा घेतात. उदाहरणार्थ, जर त्यांना माहीत असेल की तुम्ही खूप भावनिक आहात तर ते तुम्हाला गिल्ट फील करून देतात. अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं असतं, कारण ते तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतात. लक्षण क्रमांक 8, जबाबदारी टाळणारे लोक. धोकेबाज लोक कधीच स्वतःची चूक मान्य करत नाहीत. जेव्हा काही चुकीचं घडतं तेव्हा ते नेहमी दुसऱ्यांवर दोष टाकतात. ते म्हणतात, माझ्यामुळे नाही झालं, त्यांच्यामुळे झालं. अशा लोकांना स्वतःची चूक स्वीकारण्याची ताकद नसते आणि जे लोक स्वतःची चूक मान्य करत नाहीत ते कधीच विश्वासार्ह नसतात. लक्षण क्रमांक 9, सतत तुलना करून तुम्हाला कमी दाखवणारे लोक. धोकेबाज लोकांची आणखी एक सवय म्हणजे ते सतत तुमची तुलना दुसऱ्यांशी करतात. ते तुम्हाला तो तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, तो तुझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे. त्यांचा उद्देश एकच असतो, तुमचा आत्मविश्वास कमी करणं. कारण जेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा तुम्हाला नियंत्रित करणं त्यांच्यासाठी सोपं होतं. लक्षण क्रमांक 10, तुमच्या अडचणीच्या वेळी गायब होणारे लोक. खरे मित्र ते असतात जे तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत उभे राहतात. पण धोकेबाज लोक फक्त चांगल्या वेळेत तुमच्यासाठी असतात. जेव्हा तुमच्यावर संकट येतं, जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा ते लोक अचानक गायब होतात. अशा वेळी तुम्हाला समजतं की कोण खरा आहे आणि कोण खोटा. मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठी शहाणपणाची गोष्ट म्हणजे लोकांना ओळखणं. कारण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर त्यांची किंमत खूप मोठी असते, पण जर तुम्ही वेळेवर चालू आणि धोकेबाज लोकांना ओळखलं तर तुम्ही स्वतःला खूप मोठ्या नुकसानापासून वाचवू शकता. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा नसतो. म्हणूनच तुमच्या आयुष्यात कोणाला जागा द्यायची आहे हे खूप विचार करून ठरवा. तुमच्या आयुष्यात फक्त त्या लोकांना जागा द्या जे खरंच तुमची कदर करतात, तुमचा सन्मान करतात आणि तुमच्या आनंदात आनंद मानतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा आणि अशाच पॉवरफुल लाईफ रिॲलिटी आणि मोटिवेशनल व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.